Good morning, friends. Welcome all of you in virtual video class of TYBA English for Communication. Dear friends, we are discussing on module number 4, and here we completed discussion on two poems. First is I Shall Return to This Bengal by G.B. Nanda Das, and second is Song of Youth by APJ Abdul Kalam. And dear students, let's turn towards today The Orphan Girl, written by Henry Derozio, a well-known Anglo-Indian poet, and we should enjoy this poet. In reality, it is a heart-touching poet. It is a heart-touching poem. So, let's start the poem. And before start the poem, may I introduce you to Henry Derozio. Henry Derozio is an Anglo-Indian poet of Portuguese origin. पोर्तुगीजचे मूळ रहिवासी असणारे पण भारतामध्ये येऊन स्थायिक झालेले, त्यामुळे अँग्लो इंडियन पोएट म्हणून यांना ओळखलं जातं. हिअर इज द फोटोग्राफ ऑफ हेनरी डेरोजिओ. He was born on 18th April 1809 and died on 26th December 1831. And he lived only he got chance of living only 22 years. फक्त वयाच्या 22व्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे. साथीच्या रोगाचा बळी, कॉलराचा बळी पडला हा कवी. एक अतिशय उत्तम असा कवी आहे. आणि आपल्याला जसं संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाधी घेतली असंच काही म्हणा. एक उच्च दर्जाची कविता लेखन व पोएम रायटिंग यांच्याकडून झालेले आहेत. हेनरी डेरोजिओ यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. तेवढ्या लहान वयामध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या, सामाजिक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी वेगवेगळे बंडसुद्धा पुकारलेले आहेत. त्यामध्ये स्पेशली फॉर वुमेन, पिझेंट्स म्हणजे शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी एक बेंगॉलमध्ये रेनेझन्स त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेनेझन्स म्हणजे एक उत्साहाचं, एक विकासाचं एक नवीन तंत्र त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली सोशल रिव्होल्युशन त्यांनी बंगालमध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर लिटरेचरच्या संदर्भात म्हणायचं असेल तर रेनेझन्स याचा अर्थ असा होतो की एक लिखाणाला उधाण, एक उत्साह, एक चांगलं त्या ठिकाणी संचारलं गेलं पाहिजे. रेनेझन्स परेड म्हणून आपल्याला एलिझाबेथन परेडमध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये उल्लेखला जातो. तशा पद्धतीचं कुठंतरी त्यांच्या या आणण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कमी वयामध्ये केलेला आहे. आणि त्यांनी अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं हेनरी लुईस वेविन डेरोजिओ नावाचं त्या ठिकाणी तिकीटसुद्धा लागू केलेलं आहे. पोस्टकार्डवर त्यांचं त्या ठिकाणी फोटो तत्कालीन गव्हर्नमेंटनं छापलेलं आहे. ते फोटो तिकीटसुद्धा मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेले आहे. ते हिंदू कॉलेजमध्ये टीचर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्यामधले अतिशय फेमस वर्क्स जर काही म्हणायचे असतील, टू द मून, टू इंडिया, माय नेटिव्ह लँड, द हार्प ऑफ इंडिया, यासारखे अनेक असंख्य अशा कविता त्यांच्या लिहिलेल्या आहेत. Henry Louis Wavin Derozio is an Anglo-Indian poet of Portuguese origin. He worked as a teacher in Hindu college, a free and progressive thinker, and a social activist. He helped to change Indian society from orthodoxy to liberalism. म्हणजेच एक क्लासिकल सोसायटीपासून स्वातंत्र्याकडे एक विविध ऑर्थोडॉक्स, म्हणजे ज्याला आपण म्हणू की प्रतिगामी विचारसरणी म्हणा, किंवा ऑर्थोडॉक्स ज्या प्रथा, परंपरा, रूढींमध्ये अडकलेला आपला भारतीय समाज होता, ह्या समाजाला लिबरलिझमकडं म्हणजे स्वातंत्र्याकडं नेण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात हेनरी डेरोजिओने केलेलं आहे. बाय स्पीकिंग इन फेवर ऑफ वुमेन, स्त्रियांना स्त्रियांचं स्वातंत्र्य द्यावं,
पीजेंट, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार द्यावेत, मजुरांना योग्य पगार दिला जावा, फ्रीडम प्रेस, त्या ठिकाणी प्रेसचं स्वातंत्र्य, माध्यमं, मग त्या ठिकाणी आज अनेक माध्यमं आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, टेलिव्हिजन आहे, न्यूज चॅनल्स आहेत आणि प्रिंट मीडिया आहे. या सर्वांच्या पलीकडे तत्कालीन त्या ठिकाणी त्यावेळेला प्रिंट मीडिया फक्त अस्तित्वात होतं, त्याला प्रेस म्हटलं जायचं, त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याही मताचे हेनरी डिरोजिओ होते. His activities created a social revolution in Bengal in early 19th century, which is known as the Bengal Renaissance. His activities created a social revolution. एक सामाजिक क्रांती घडवून आणण्याचं काम त्यांच्या कार्यानं केलेलं आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालामध्ये सामाजिक क्रांती जर कुणी घडवून आणलेलं असेल तर सामाजिक बदल बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण बदल, सकारात्मक बदल जर काय झालं असेल तर हेनरी डिरोजिओ यांच्या विविध सामाजिक कृतींमुळं किंवा त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे या ठिकाणी हा बदल झालेला आहे. डिरोजिओ डाईड ऑफ कॉलरा ॲट द अर्ली एज ऑफ 22, वयाच्या 22व्या वर्षी कॉलराने त्यांचा मृत्यू झाला. इन कलकत्ता या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. अँड ही इन्स्पायर्ड द सिनिक ब्युटी ऑफ द गंगेज, गंगेच्या त्या ठिकाणी सौंदर्यानं त्यांना मोहित केलं आणि हेनरी डिरोजिओ हे कवी बनले असंही सांगितलं जातं. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यूड अ कॉमेमोरेटिव्ह पोस्टल स्टॅम्प इन हिज ऑनर इन 2009. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2009 साली म्हणजे ज्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी त्या ठिकाणी पोस्टल स्टॅम्पवर त्यांचा फोटो छापला आणि त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2009 त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी पोस्टल स्टॅम्पवर त्यांचा फोटो छापला आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून पोस्टल स्टॅम्पवर त्यांचा फोटो छापला गेला आणि तो मी आपल्या समोर या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. थोडंसं त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. सुरुवातीला मी बोलताना तत्कालीन गव्हर्नमेंट म्हटलं, तत्कालीन गव्हर्नमेंट नाही तर 2009 साली आपल्या भारत सरकारनं त्या ठिकाणी पोस्टल स्टॅम्प लागू केलेला आहे किंवा पोस्टल स्टॅम्पवरती हेनरी डिरोजिओ यांचा फोटो छापलेला आहे त्यांच्या पूर्ण नावासहित आणि तो त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान आहे. सो ओके फ्रेंड्स, नाउ लेट्स टर्न टुवर्ड्स द पोयम. हिअर I typed poem in and on the slides you are looking it. I think all of you are clearly look the poem. First I read the poem and then I will explain it. Her hair was black as a raven's wings. Her cheek was so lips few did wear. Her voice was soft as when night wind sing. Her brow was as a moonbeam fair. Her seer had joined the wake of war, the battle shock and the shout and the scar. He knew and gained a glorious grave. Such is the burden of the brave. Her anguished mother's suffering heart could not endure a widow's part. She sunk beneath her soul's distress and left her infant parentless. She hath no friend on this cold bleak earth to give her a shelter, a home and a hearth. Through life's dreary desert alone she must wend. For alas, the wretched have never a friend, and should she stray from virtue's way, the world will scorn and its scorn can slay. Ah, shame hath enough to wring the breast with the weight of sorrow, guilt of rest. But oh, its coldly cruel wound, the bosom whose blood must gush unbound. Just a minute, yes, oppressed. It's right. No tear as bright as the tear that flows for hearing woman's unpitied oaths, and blessed forever his honored name, who shelters an orphan from sorrow and shame. So, friends, it is a poem. We have to study. Now we should go line by line. Her hair was black as a raven's wings.
रेव्हन मीन्स क्रो, कावळा. रेव्हन हा एक पक्षी आहे जो कावळ्यासारखा काळा आहे. आपल्याला कावळा हा माहिती आहे, इथं आपल्या ग्लोसरीमध्ये पण क्रो म्हटलेला आहे, पण रेव्हन हा वेस्टर्न कंट्रीज मधला एक पक्षी सुद्धा आहे. हर हेअर वॉज ब्लॅक ॲज अ रेव्हन्स विंग्स. आपण आता कावळा म्हणू या ठिकाणी. हर हेअर वॉज ब्लॅक ॲज अ रेव्हन्स विंग्स. कावळ्याच्या पंखाप्रमाणे तिची केसही काळी आहेत. हर चीक वॉज तुलिप्स यू डिड वियर. तिचे गाल जे आहेत ना ते घंटेच्या आकाराचं एखादं फूल असावं. एखादा फूल तिनं त्या ठिकाणी घातलं असावं असं त्या ठिकाणी. म्हणजेच काय, तिचे गाल जे आहेत ते अतिशय गुबगुबीत आहेत, छान आहेत असं म्हणायचं आहे या ठिकाणी हेनरी डेरोजिओ यांना. हर चीक वॉज टुलिप्स ह्यू. टुलिप्स ह्यू मीन्स घंटेच्या आकाराचे एक त्या ठिकाणी. ह्यू मीन्स ॲक्च्युली रंगछटा अँड टुलिप मीन्स घंटेच्या आकाराचं फूल. म्हणजेच त्या त्याच्या ठिकाणी तिचे असणारे सुंदर गाल, त्या गालाला असणारे गुलाबी रंग असेल किंवा त्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव दाखवणारे रंग, असे घंटेच्या आकाराचे अगदी गुबगुबीत असे तिचे गाल आहेत. त्या गालावरती चेहऱ्यावरती विविध रंगछटा दिसत आहेत. हर व्हॉइस वॉज सॉफ्ट ॲज वेन नाईट विंड सिंग. एखाद्या रात्रीच्या वेळी वाऱ्यांमधून सुमधूर संगीत ऐकायला यावं तसंच तिचा आवाज सुंदर आहे, सॉफ्ट आहे, मधुर आहे. आवाज कसा आहे तिचा? हर व्हॉइस वॉज सॉफ्ट ॲज वेन नाईट विंड सिंग. रात्रीचा वारा मंद मंद वाहतो आहे, त्यामधून सुंदर असं त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या गाण्याचा भास व्हावा. नाईट विंड सिंग, रात्रीचा सुमधूर वारा त्या ठिकाणी कान तृप्त करावे. तसंच तिचा आवाज जो आहे तो इतका मृदू आहे, सॉफ्ट आहे, अतिशय नाजूक असा आवाज. हर व्हॉइस वॉज सॉफ्ट ॲज वेन नाईट विंड सिंग. रात्रीचं त्या ठिकाणी वारा जो आहे, नाईट विंडचं वारा वाहता, नाईटला वाहणारा किंवा नाईट विंड जो वाहणारा आहे, रात्रीचा वाहणारा जो वारा आहे ते त्या ठिकाणी कानाला कसं त्या ठिकाणी सुमधूर वाटतो, कान तृप्त करतो. अगदी त्याच प्रकारचं संगीत ऐकल्यासारखंच मृदू असा आवाज तिचा आहे. हर ब्रो वॉज ॲज अ मूनबीम फेअर. तिचे त्या ठिकाणी ब्रो म्हणजेच ब्रोज, डोळ्यावरच्या तिच्या भुवया ज्या आहेत त्या मूनबीम फेअर, अगदी त्या ठिकाणी मूनबीम सारखं, चंद्रप्रकाशासारखं कोरलेले सुंदर असे आहेत. हर सीर वॉज जॉईंड द वेक ऑफ फार, द बॅटल शॉक, द शाऊट अँड द स्कार. त्या ठिकाणी मात्र हर सीर म्हणजे या ठिकाणी तिचे वडील हॅड जॉईन्ड द वेक ऑफ वॉर. त्यांनी युद्ध जॉईन केलं, युद्धामध्ये ते लढायला गेले. तिचे वडील युद्ध जॉईन केलं अर्थात युद्धामध्ये ते लढायला गेले, युद्धावर गेले. द बॅटल शॉक, आणि त्या रणभूमीमध्ये खूप मोठं युद्ध लागलं. शॉक, स्टाऊट अँड स्कार, त्या ठिकाणी खूप मोठं युद्ध त्या ठिकाणी झालं. आणि या युद्धामध्ये ही न्यू द गेन ग्लोरियस ग्रेव. आणि त्यानं या युद्धामध्ये हा माणूस, तिचे वडील धरातीर्थी पडले, युद्धामध्ये शहीद झाले. आणि त्यामुळं her seer had joined the wake of war, the battle shock, the stout and the scar. त्या युद्धावर गेले, तिचे वडील युद्धावर गेले, त्यांनी रणभूमीमध्ये त्या ठिकाणी लढले आणि एक मोठा शॉक लागला, एक मोठं त्या ठिकाणी ते अघटित घडलं. आणि तिचे वडील, जस्ट अ मिनिट, मे आय चेंज द स्लाइड, यस. आणि तिचे वडील ही न्यू अँड गेन्ड अ ग्लोरियस गेव. त्यांना त्या ठिकाणी अतिशय ग्लोरियस म्हणजे उज्ज्वल, दैदिप्यमान असं त्या ठिकाणी ग्रेव म्हणजेच काय आहे ॲक्च्युली? ग्रेव म्हणजे काय म्हणायचं बरं त्याला, थडगं. इन रियालिटीमध्ये थडगं म्हणजेच काय आहे, ते धरातीर्थी पडले, ते शहीद झाले. सच इज अ ग्रुडन ऑफ द ब्रेव. आणि एका शूर वीर माणसाचा हा सन्मान असतो. रणभूमीवरती मरण येणं ही शूरवीरांसाठी सन्मानाची गोष्ट असतं. असा सन्मान तिच्या वडिलाला मिळाला. हर अँग्विश्ड मदर्स सफरिंग हर्ट कुड नॉट एन्ड्युअर अ विडोज पार्ट. हर अँग्विश्ड मदर्स सफरिंग हर्ट.
तिची आई मात्र हे दुःख सहन करू शकली नाही. शी cannot tolerate this suffering, this misery, this sorrow, and she could not endure the part of widow. ती एका विधवेची भूमिका ती पार पडू शकली नाही. ती हे सहन करू शकली नाही. She sink beneath her soul's distress and left her infant parentless. ती तिच्याच दुःखामध्ये पूर्णपणे बुडून गेली आणि आपल्या तहानुल्या इन्फॅन्ट मीन्स नुकतं जन्मलेल्या बाळाला ती अनाथ करून गेली. आई वडिलांविरहित त्या ठिकाणी त्या बाळाला सोडून गेली. म्हणजेच his father died on the battlefield and her mother cannot endure this suffering. She cannot endure a widow's part, and that's why she sunk beneath her soul's distress. Means what? She was totally dipped in distress. पूर्णपणे ती दुःखात बुडालेली आहे आणि त्यामुळे तिनं त्या दुःखामध्येच तिचा अंत झाला आणि ती आपल्या बाळाला सोडून गेली. तिच्या बाळाला कुणीही पालन पोषण करणारं सापडलं नाही. Then she had no friend on this cold bleak earth. आणि यानंतर या भूमीवरती या पृथ्वीवरती तिचा कुणीच मित्र नाही. She has no one friend on this cold bleak earth. कोल्ड या ठिकाणी अशा अर्थाने म्हणायचंय मायेची ऊब देणारं कोणी नाही आहे, म्हणून याला कोल्ड हा शब्द वापरलेला आहे. म्हणायचं काय आहे की मायेची ऊब देणारं कुणीही नाही आहे. देर इज नो वन हू वुड गिव्ह हिम द वॉर्मनेस विथ वॉर्मनेस. ब्लिक अर्थ, ब्लिक मीन्स निराश, बघेल त्या ठिकाणी. नो होप, विदाउट होप. हर लाईफ बिकेम व्हेरी डिप्रेस्ड. ब्लिक अर्थ, ब्लिक मीन्स निराशाजनक. कोल्ड म्हणायचं तात्पर्य आहे की त्या ठिकाणी विदाउट वॉर्मथ, तिला माया प्रेम देणारं असं कुणीही नाही. आशा जगण्यामध्ये आशा असावी असं त्या ठिकाणी कुठल्या घटना घडत नाहीत. सी हॅज नो फ्रेंड्स, नो रिलेटिव्स, नो वन टू गिव्ह हर अ शेल्टर, अ होम अँड अ हर्थ. तिला माया देण्यासाठी कोण नाही, मायेची ऊब देणारं कोण नाही आहे, आश्रय द्यायलाही कोण नाही. देर वॉज नो वन फॉर गिव्ह हर टू गिव्ह हर अ शेल्टर, आश्रय द्यायला कुणी नाही. अ होम, घर पण देणारही कुणी नाही. अँड अ हर्थ, मायेची ऊब द्यायला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तिच्यासाठी कुणीच नाही आहे. नो वन वॉज देअर, नो वन फ्रेंड, नो रिलेटिव्स, नो फॅमिली, नो वन. देर वॉज नो वन to give warmth of love. Her life became very depressed. Through life's dreary desert alone she must went. Through life's dairy means या ठिकाणी कंठाळवाणं, नीरस असं हे जीवन, आणि या डेझर्ट मीन्स वाळवंट. कंठाळवाणं वाटावं. निसर्ग आपल्याला माहिती आहे वाळवंटामध्ये फुलं येत नाहीत, तिथं निसर्ग सुंदर नसतं. वाळवंटामध्ये असते ते फक्त उन्हाळा आणि वाळूची धूप. आणि त्यामुळं थ्रू लाईफ्स डेअरी डेझर्ट अलोन सी मस्ट दो लाईफ डेअरी डेझर्ट अलोन सी मस्ट वेंच. त्या ठिकाणी जीवनामध्ये कंठा तिचं जीवन कसं म्हणलं एखाद्या वाळवंटासारखं आहे, कंठाळवाणं जीवन आहे. तिला त्या ठिकाणी एकटीनेच पुढचा प्रवास, वेन मीन्स प्रवास, पुढचा प्रवास जो आहे तो तिला एकटीनं करावा लागतो. फॉर अ लास द रेच्ड हॅव नेव्हर अ फ्रेंड. अरे द रेच्ड हॅव नेव्हर अ फ्रेंड. हिला कधी कुठेच मैत्रीण नाही गाठ पडली किंवा कुणी नाही आहे हिच्यासाठी. रेच्ड मीन्स या ठिकाणी दुर्लभ, दुर्बल, अतिथी दुर्बल आहे, अबला आहे, तिला कुणीच नाही आहे. त्यासून तिला रेच्ड म्हटलेलं आहे. नेव्हर फ्रेंड, दुर्बल माणसाला कधीच मैत्रिणी नसते अशी तिची अवस्था आहे. अँड शुड सी स्ट्रे फ्रॉम व्हर्च्यूज वे. आणि अशा वेळी ती तिचं त्या ठिकाणी सद्गुण सोडून वागेल का? अशा वेळी तिच्या वर्च्यूवर काही आघात होईल का? द वर्ड विल स्क्रॉन अँड इट्स कॉर्न कॅन स्ले. आणि अँड शुड सी स्ट्रे फ्रॉम व्हर्च्यूज वे, द वर्ल्ड विल स्क्रॉन. आणि संपूर्ण जग तिचा तो तिरस्कार करण्यासारखं ती काही करेल का? किंवा जगाच्या तिरस्कारानं त्या ठिकाणी ती मरून जाईल का? किंवा तिला जग मारेल का?
तिचा तिरस्कार करून जग तिला मारेल का? तिचं ती शीलवंत राहील की नाही? वर्च्यू याचा अर्थ तिचा कॅरेक्टर जो आहे त्या कॅरेक्टरवर धब्बे लागतील का? आणि जग तिच्याकडे तिरस्कारानं बघेल का? आणि ती तिरस्कारानेच मरून जाईल का? असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. सेम हॅथ इनफ टू रिंग द ब्रेस्ट. अशा वेळी तिला अगदी ब्रेस्ट, यू नो डॅट, आपलं तिचे जे ब्रेस्ट आहे ते कोणीतरी हातानं चुरळून टाकावं, तिच्या छातीवर असे छातडावर कोणीतरी वार करावं, असं काही परिस्थिती निर्माण होईल का? विथ अ वेट ऑफ सोरो अँड गिल्ट ऑफ प्रेस. आणि दुःख आणि अपराधीच्या भावनेनं ती दबून जाईल का? दुःखाने, अपराधीपणाच्या भावनेने ती दबून जाईल का? ती दडपून जाईल का? आणि त्या दडपण्यामध्ये, त्या दबण्यामध्ये कदाचित तिच्या छातडावर वार होईल का? बट इट्स कोल्डली क्रुएल वुंड. खरंच हे खूपच निर्घुण अशा प्रकारचं, कोल्डली अतिशय शांतपणे केलेलं, पण कोल्डली याचा अर्थ म्हणजे तर कुठल्याही माया प्रेम अशा अर्थानं नाही आहे. या अर्थानं क्रुएल टू वुंड, एक खूप मोठी आणि अतिशय क्रूर स्वरूपाचं या ठिकाणी जखम तिच्या अंगी झालेलं असणार आहे. द बॉसम हुज ब्लड मस्ट गश अनबाउंड. आणि ह्या ठिकाणी झालेलं किंवा तिच्यावर झालेला हा आघात, ही जखम आणि यातून बळबळणारं रक्त जे आहे ते कधीच थांबवलं जाऊ शकत नाही. अनबाउंड आहे, गश अनबाउंड. नो टीयर ॲज ब्राईट ॲज द टीयर दॅट फ्लोज. आणि या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रून इतकं कुठलंच अश्रू जास्त त्या ठिकाणी चमकणारे नसणार किंवा जास्त जाणवणारे नसणारे, दुःख देणारे. फॉर हिअरिंग वुमन्स अनपिटीड ओज. ह्या एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणातलं ही दुःख कुणीच नाही जाणू शकणार. मग अशा कुणासाठी तरी अँड ब्लेस्ड बी फॉर एव्हर इज ऑनर्ड नेम. आणि अँड ब्लेस्ड बी फॉर एव्हर इज ऑनर्ड नेम. आणि त्यांना सन्मानानं कुणी जगायला देणार आहे का? हू सेल्टर्स अन ऑर्फॅन फ्रॉम सॉरो अँड सेम. कुणीतरी त्या ठिकाणी या लोकांना, अशा एखाद्या अनाथाला आश्रय देईल का? त्यांचं दुःख पुसेल का? त्यांना सन्मान देईल का? त्यांच्याविषयी मनामध्ये माया असेल का? असं या ठिकाणी कवी म्हणतात. आणि इथे ही कविता संपते. थोडक्यातच या कवितेमध्ये एक मुलगी आहे जी जन्मतः लहान बाळ आहे. सुरुवातीला तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे, तिचे केस काळे आहेत, तिचा आवाज मृदू सुंदर आहे, तिचे आयब्रो सुद्धा खूप सुंदर आहे. पण तिचे वडील घरातीर्थी पडले युद्धभूमीवरती आणि तिच्या आईला शॉक बसून ती मृत झाली. आणि साहजिकच त्या ठिकाणी ती छोटंसं बाळ त्या ठिकाणी अनाथ झालं. अनाथ झालेल्या मुलगीला प्रेम द्यायला कोणी नाहीत, माया द्यायला कोणी नाहीत, आपलं म्हणायला कोणी नाही आहे. आणि हे जग खूपच तिला एखाद्या वाळवंटाप्रमाणे वाटतं. आणि हा प्रवास एकटीचा चालू होतो. हा एकटीचा प्रवास करता करता वेदर शी स्ट्रे फ्रॉम व्हर्च्यू, ती कॅरेक्टरलेस होईल का? तिच्याकडे जग तिरस्कारानं बघेल का? आणि जगाच्या या तिरस्कारानं बघण्यानं ती मरून जाईल का? हाही प्रश्न कवीला पडतो. त्यामुळं कवी म्हणतो की त्या दुःखामध्ये आणि अपराधीपणाच्या भावनेमध्ये दबून तिच्या छातडावर अनेक वार होतील का? अनेक बाजूंनी होतील का? त्याला छातडावर वार झाल्यानंतर ते अतिशय क्रूर स्वरूपाचे जखम त्या ठिकाणी होईल का? आणि यातून न थांबणारं रक्त वाहत राहील का? न थांबवता न येणारं डोळ्यातलं पाणी जे खूप मौल्यवान आहे, अशाला कोणीतरी आधार द्याल का? आधार द्यावं ही त्यांची अपेक्षा आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबू. आपल्या काही शंका असल्यास मला मेसेज करा, फोन करा किंवा कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.